अजित पवारांच्या निधनानंतर फक्त 3च दिवसात सुनेत्रा पवारांनी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. ते सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणं इथपर्यंतचा सुनेत्रा वहिनींचा प्रवास घडवण्यात पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांचा हात होता अशी चर्चा वारंवार होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना विलिनीकरणाच्या आडून पक्षावरती कंट्रोल मिळवून द्यायचं नाही यासाठीचे सगळं घाईघाईत करण्यात आलं आणि या दोन नेत्यांनी आपला हेतू साध्य करून घेतला असंही बोललं गेलं. सुनेत्रा पवार जरी मुख्य पदांवरती असल्या तरी पडद्यामागणं मात्र हे दोन नेते अर्थात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेच पक्ष चालवतायत असंही म्हटलं जातं. अनेकदा हे सगळं थेट कॅमेऱ्यावरती सुद्धा दिसून आलंय. पण आता मात्र याच दोन नेत्यांना पक्षाच्या कार्यकारिणीतल्या मुख्य पदांवरनं सुनेत्रा पवारांनीच हटवलंय. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला जे काही पत्र दिलंय त्या पत्रामध्ये जरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेख असला तरी त्यांची पदं मात्र रिकामी आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या एका व्यक्तीच्या मात्र पदाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे गेल्या 1.5 महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं काय घडलंय की सुनेत्रा पवारांनीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पदच काढून घेतली आहेत. राष्ट्रवादीत मोठा भूकंप होण्याची ही चिन्ह आहेत का? सविस्तरपणे पाहूयात. सगळ्यात आधी जरा पार्श्वभूमी समजून घेऊयात. 28 जानेवारी 2026ला अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर 3च दिवसात म्हणजे 31 जानेवारी 2026ला सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याच दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरदार सुरू होती. पण अजित पवार गटाचे 1 ते 2 नेते सोडले तर बाकी कोणीच या विलिनीकरणात इंटरेस्ट दाखवला नाही. पटेल आणि तटकरेंनी तर विलिनीकरण होणारच नाही असं म्हटलं. सुनेत्रा पवारांची भूमिका मात्र गुलदस्त्यात राहिली. या सगळ्या दरम्यान राष्ट्रवादीचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हा विषय पुढे आला तेव्हा भाजपचे मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये प्रफुल्ल पटेलांचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आणि राष्ट्रवादीत गदारोळ माजला. प्रफुल्ल पटेलांवर प्रचंड बॅकफायर झालं. मग मधल्या काळात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा पटेल आणि तटकरे यांच्यासोबत दिल्ली दौरा देखील झाला. नंतर मग काय, पटेल आणि तटकरेंनीच पुढे येत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे असं जाहीर केलं आणि 26 फेब्रुवारीला पक्षाच्या अधिवेशनात एकमतानं सुनेत्रा पवारांचं नाव प्रफुल्ल पटेल यांनीच घोषित केलं. या सगळ्या दरम्यान राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली. राज्यसभेवरती 7च उमेदवार पुढे आल्यानं पार्थ पवार राज्यसभेवर गेले. इकडे सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आणि पार्थ पवार राज्यसभेवर असं सगळं काही सुरळीत चालू होतं. आता या झाल्या समोर घडत असलेल्या आणि माध्यमांच्या समोर येत असलेल्या घटना. पण पडद्यामागे काय घडलं होतं तर अजितदादांच्या निधनानंतर 19व्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं. या पत्रामध्ये पटेल यांनी आयोगाला माहिती देताना पक्षातले सगळे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे असतील असं म्हटलेलं आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणजे कोण तर प्रफुल्ल पटेल. या पत्रावर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव अशा 3 माणसांच्या सह्या आहेत. असाही दावा केला जातोय की याच काळात त्यांनी पक्षाची घटना बदलली. तसंच पक्षातनं अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल असे महत्त्वाचे सेल सुद्धा गायब करण्यात आले. हे सगळं सुनेत्रा पवारांच्या अपरोक्ष झाले हे आता समोर आलेलं आहे. दरम्यान हे सगळं एकीकडे चालू असताना सुनेत्रा पवारांची सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्षपदावर आणि पार्थ पवारांची राज्यसभेवर निवड झाली. पण मधल्या काळात सुनेत्रा पवारांना पक्षाच्या घटनेत केलेल्या बदलांची, निवडणूक आयोगाला त्यांच्या अपरोक्ष पटेलांनी पाठवलेल्या पत्राची कुणकुण लागली आणि मग तारीख आली 10 मार्च, ज्या दिवशी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले, ज्यात असं म्हणण्यात आले की अजित पवारांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक आयोगाला पक्षाकडून जो काही पत्रव्यवहार झाला असेल तो ग्राह्य धरू नका. सगळा पत्रव्यवहार रद्दबातल समजण्यात यावा. बरं, ही एकच गोष्ट त्यांनी पत्रात लिहिली नव्हती तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट पत्रात नमूद केलेली जी आत्ता समोर आली आहे. खरं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होते तेव्हा निवडणूक आयोगाकडे पक्षाशी संबंधित सगळी कागदपत्रं सादर करावी लागतात. तुमच्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये कोण कोण आहे त्यांच्या नावाची यादीसुद्धा निवडणूक आयोगाला पाठवावी लागते आणि त्यानुसारच राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलंय. या पत्रामध्ये केवळ सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा उल्लेख करण्यात आलाय तर दुसरीकडे शिवाजीराव गर्जे यांच्या नावापुढे खजिनदार असा उल्लेख आहे. बरं, हे दोन्ही उल्लेख पेनानं करण्यात आलेले आहेत आणि इतर कोणाच्याही नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये. दरम्यान जेव्हा सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली तेव्हा सुनील तटकरे यांचे प्रदेश अध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली. पण पत्रामध्ये मात्र त्यांचा उल्लेखच नसल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला जे काही पत्र दिले त्यात 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे. पण त्यांच्या नावापुढे सुद्धा पदांचा उल्लेख हा करण्यात आलेला नाहीये. पण या सगळ्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे कुठल्याही पदाचा उल्लेखच नाहीये. त्यामुळे जोरदार चर्चा होताना दिसतीये.
खरं तर या संदर्भातला जुना आपण इतिहास पाहिला तर अजितदादा जेव्हा हयात होते तेव्हा त्यांनी 2 मे 2025ला निवडणूक आयोगाला जे काही पत्र पाठवलं त्या पत्रात मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष असा उल्लेख आहे. पण मग 10 मार्च 2026ला सुनेत्रा पवारांच्या पत्रात या दोघांच्या पदांचा उल्लेख का टाळण्यात आलाय असा प्रश्न साहजिकच उपस्थित झालाय. आणि त्यामुळेच सुनेत्रा पवारांनी 16 फेब्रुवारीला जी काही तटकरे आणि पटेलांनी कुरघोडी केली आहे त्यालाच या पत्राच्या माध्यमातून ठोस असं प्रत्युत्तर दिले का अशा चर्चा होताना दिसतायत. आता मधल्या काळामध्ये राष्ट्रवादीतली गुजबुज ही चालूच होती. सुनेत्रा पवारांनी आपल्या पदांचे उल्लेख केलेले नाहीयेत, आपण केलेल्या घटनेतल्या बदलांची त्यांना कुणकुण लागलीये हे लक्षात आल्यावर 30 मार्चला बांद्र्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या एका गटामध्ये अंतर्गत बैठक सुद्धा झालेली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत केलेल्या बदलाबाबत स्वतःहून सुनेत्रा पवारांना स्पष्टीकरण द्यायचं असं ठरवण्यात आलेलं. आणि त्यानुसार 31 मार्चला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना भेटून स्पष्टीकरण सुद्धा दिलं. पण या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार समाधानी झाले नाहीत. पक्षात जे काही झालेलं आहे ते आपल्याला पटलेलं नाहीये असं थेटपणे या दोघांनी तटकरे आणि पटेलांना सांगितलं अशी माहिती समोर येतेय. पण हे सगळं पक्षांतर्गत घडत होतं, समोर काही येत नव्हतं. रोहित पवार मात्र माध्यमांमध्ये या गोष्टी सांगत होते. पण हा पत्रव्यवहार काल माध्यमांच्या समोर आला आणि राष्ट्रवादीत 2 गट पडलेले असून सुनेत्रा पवार आता तटकरे आणि पटेलांच्या थेट विरोधात जाऊन राजकारण करतायत हे देखील समोर आलंय. दुसरीकडे ज्या नरेश अरोरांनी राष्ट्रवादीच्या पॉलिटिकल कॅम्पेनिंगचं काम पाहिलं होतं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा सुनेत्रा पवारांनी नुकतंच रद्द केलेलं आहे. हे अरोरा प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून पार्थ पवार आणि नंतर अजितदादांच्या संपर्कात आलेले. त्यांच्यावर पक्षातले अनेक पदाधिकारी नाराज होते. त्यामुळे अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करून सुद्धा सुनेत्रा पवारांनी दुसरा धक्का हा पटेल आणि तटकऱ्यांना दिलेला आहे अशा चर्चा होताना दिसतायत. सध्या सुनेत्रा पवार या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. संसदेच्या अधिवेशनाचे शेवटचे दिवस असल्यानं त्यांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या सगळ्या घटनांमध्ये पक्षावरती आमचाच कंट्रोल आहे अशा आविर्भावात असणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना सुनेत्रा पवार